बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. भाग 4. धम्म काय नाही. अद्भुत अनैसर्गिक दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे धम्म नव्हे. जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते. कधीकधी कारण व परिणाम कार्य ही एकमेकाच्या इतकी जवळजवळ असतात की परिणामाच्या कार्याचा कारणाचा पता लागणे अवघड नसते. परंतु कधीकधी कार्य म्हणजे परिणाम हे कारणांपासून इतके दूर असते की तेथे कार्यकारणाचा शोध लागत नाही. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते. तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली कशी. अशावेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी. तथागत बुद्धाच्या पूर्वकालीनांनी या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिले आहे. पगुत कच्छान हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानित नसे. तो म्हणत असे, घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात. मख्खली घोषल मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे, परंतु तो असा प्रचार करीत असे की ते कारण मानवी शक्तीबाहेर कुठेतरी प्रकृती, अनिवार्य आवश्यकता, वस्तुमात्रातील अंतर्गत नियम, पूर्वनियोजित दैव अशांसारख्या गोष्टी शोधले पाहिजे. तथागत बुद्धांनी अशा सिद्धांतांचे खंडन केले. त्याचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हे मानवी अथवा प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे. काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण मानणे याला तथागतांचा विरोध होता. जर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय. मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बाहुले आहे का. जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय. तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय. जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात तथागत बुद्धाचे 3 हेतू होते. तथागतांचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनविणे. तथागतांचा दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. आणि तथागतांचा तिसरा हेतू ज्या अंधश्रद्धा, भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्याचे उगमस्थानच नष्ट करणे. यालाच बुद्ध धम्माचा कर्मसिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात. हा कर्म आणि कारणवाद म्हणजेच कार्यकारण हा बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवितो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते.